जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण MSCच्या काही अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म सुरू झालेले आहे. तर नेमकी कोणत्या अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म सुरू झालेले आहे याबाबत आपण माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी मी तुम्हाला एक अपडेट दिलेली होती की MSC फर्स्ट आणि सेकंड इयर 2019 आणि 2023 पॅटर्नचे जे विद्यार्थी आहे यांचे परीक्षा फॉर्म लवकरच सुरू होणार आहे. बी रेडी फॉर दॅट असा मेसेज मी 13 ऑगस्ट रोजीच आपल्याला पुणे विद्यापीठाची संबंधित माहिती देणारा मी जो काही टेलिग्राम चॅनल सुरू केलेला आहे त्याला मी 13 ऑगस्ट रोजीच दिला आणि आज 16 ऑगस्ट रोजी काही अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म जाहीर झालेले. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, काही माहिती ही आपण ऑलरेडीच अगोदर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब व्हिडिओ आणि टेलिग्राम चॅनलमधले मेसेज काळजीपूर्वक बघत जा. चला तर मग सुरुवात करूया की नेमकी विंटर एक्झाम 2024च्या संदर्भातल्या MSCच्या कोणत्या अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म सुरू झाले, ज्याची स्टार्ट डेट किती आहे, विदाऊट लेट फी लास्ट डेट किती आहे आणि लेट फी सह डेट किती आहे ती देखील माहिती आपण बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी MSCच्या काही अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म सुरू झाले. यामध्ये MSC टेक किंवा MTech क्रेडिट पॅटर्न 2023 पॅटर्न आहे, MSC कम्प्युटर सायन्स 2023 पॅटर्न आहे, MSC मॅथमॅटिक्स आहे, MSC फिजिक्स आहे, MSC फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, ॲनालिटिकल केमिस्ट्री आहे, बायोकेमिस्ट्री आहे, ड्रग केमिस्ट्री आहे, MSC बॉटनी आहे, MSC झूलॉजी आहे, MA/MSC जॉग्राफी आहे, नंतर MSC मायक्रोबायोलॉजी आहे, MSC इन्व्हायरमेंटल सायन्स आहे, MSC इलेक्ट्रॉनिक्स आहे, MSC बायोटेक्नॉलॉजी आहे, MA/MSC स्टॅटिस्टिक आहे, MSC कम्प्युटर ॲप्लिकेशन आहे. अशा अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म हे सुरू झालेले आहे, ज्याची विदाऊट लेट फी लास्ट डेट ही 26 ऑगस्ट 2024 आहे. तर लेट फीसह आपण 29 ऑगस्ट 2024पर्यंत फॉर्म महाविद्यालयात फीसह जमा करू शकतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर का आपली ग्रॅज्युएशनची प्रोफाईल आता याच्यामध्ये पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड अशा दोन्ही विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म सुरू झालेले आहे. त्याच्यात विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 2019 पॅटर्नचे बॅकलॉग विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी हे फॉर्म सुरू झालेले नाही, ते नव्याने सुरू होतील. आत्ता फक्त 23 पॅटर्नचे पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड म्हणजे सेमिस्टर फर्स्ट सेकंड थर्ड रेग्युलर ॲज वेल ॲज बॅकलॉग विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म सुरू झालेले आहे, हे कृपया लक्षात घ्या. त्याच्यातले जे विद्यार्थी आत्ता एखाद्या वेळेस एक्झाम्पल्स म्हणून सांगतो, एखादा विद्यार्थी BSc कम्प्युटर सायन्सकडून त्यांनी MSc कम्प्युटर सायन्स 2023ला प्रवेश घेतला असेल, तर त्याची जर का BSc कम्प्युटर सायन्सची प्रोफाईल पूर्ण झाली नसेल तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं, आपल्या महाविद्यालयात परीक्षा विभागाशी संपर्क साधायचा आहे. परीक्षा विभाग विद्यापीठाला रिपोर्ट करेल, त्यानंतर तुम्हाला परीक्षा फॉर्म भरता येईल. ओके. सो विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरचे सुद्धा मी काही व्हिडिओ केलेले आहे, त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता की कोणकोणते विषय असायला हवे आणि त्या सर्व संदर्भातली माहिती आपण दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, निश्चितच तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. येणाऱ्या पुढच्या प्रॅक्टिकल एक्झाम, त्याच्यानंतर तुमची थेअरी एक्झाम, त्याचे टाईम टेबल आणि बाकीच्या सर्व महत्त्वाचे अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनल ॲज वेल ॲज यूट्यूब चॅनलला भेटत असतात. म्हणून यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. आणि याच चॅनलवरती आपल्याला येणाऱ्या पुढच्या परीक्षा MSCच्या कधीपासून होणार आहे याची देखील माहिती दिलेली आहे, प्रॅक्टिकल एक्झाम कधीपासून होणार आहे त्याची देखील माहिती दिलेली आहे. त्या व्हिडिओ देखील आपण काळजीपूर्वक बघा. सो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.